मंडळी, राजकारणात कायमचं काहीच नसतं आणि बिहार पुन्हा एकदा तेच सिद्ध करायला तयार आहे. बिहारच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. जवळपास 20 वर्ष सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले नितीश कुमार अचानक आपलं मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत आहे. सीएम हाऊसमधील त्यांचं सामान दुसऱ्या ठिकाणी हलवलं जातंय आणि नितीश कुमार आता दिल्लीच्या राजकारणात एंट्री करणार आहेत. तर दुसरीकडे भाजप दिल्लीमध्ये मोठमोठ्या बैठका घेत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आता सर्वांना पडलेला प्रश्न एकच, बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण, भाजपचा की जेडीयूचा? तसेच नितीश कुमार अचानक बाजूला का झाले? नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमारला भाजप संधी देईल की मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेणार? तर मंडळी, या व्हिडिओत सविस्तर समजून घेऊ. तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी कैलास आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र. मंडळी, नितीश कुमार बिहारच्या राजकारणातील एक अनुभवी आणि चाणाक्ष नेता आहे. ते अनेक वेळा मुख्यमंत्री झाले, अनेक वेळा त्यांनी आपली बाजूसुद्धा बदलली, कधी BJP सोबत तर कधी लालू प्रसादच्या RJD सोबत. म्हणून त्यांना पॉलिटिकल गेम चेंजर म्हणतात. पण आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 10 एप्रिल रोजी राज्यसभेसाठी शपथ घेतली आणि मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत आहे. पण मंडळी, मुख्यमंत्रीपद सोडून अचानक दिल्लीच्या राजकारणात जाण्याचं कारण काय असू शकतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं कारण सांगितलं जातंय की त्यांच्या राजकीय अनुभवानुसार आता ते राष्ट्रीय स्तरावर भूमिका निभावू शकतात. तर दुसरं कारण खूप महत्त्वाचं आहे, सत्ता हस्तांतरण. म्हणजे प्रत्येक मोठ्या नेत्याची एक वेळ येते जेव्हा तो पुढच्या पिढीला संधी देतो आणि नितीश कुमार यांच्या बाबतीत तेच दिसून येते आणि इथेच त्यांच्या मुलाचं नाव पुढे येतं, निशांत कुमार. जेडीयूमध्ये आता त्यांना पुढे आणण्याचे संकेत दिले जात आहे. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे BJP. कारण BJP आता बिहारमध्ये जास्त ताकदवान झाली आहे. त्यांना स्वतःचा मुख्यमंत्री हवा. म्हणून नितीश कुमारसाठी हा स्मार्ट एक्झिट असू शकतो असे अनेक जाणकारांचे मत आहे. कारण सध्याची परिस्थिती आणि काही आकडे बघता बिहारचे राजकारण डोक्याच्या बाहेर जाणारं आहे. बिहारचं गणित थोडक्यात समजून घेऊ. बिहार विधानसभा एकूण 243 जागा, बहुमतासाठी लागतात 122 आमदार. सध्या परिस्थिती अशी आहे, BJPकडे 89 आमदार, जेडीयूकडे 85 आमदार आणि RJDकडे 79 आमदार. म्हणजे BJP आणि जेडीयू मिळून 174 आमदार. या दोघांनी एक मजबूत बहुमत मिळून सत्ता स्थापन केली. पण राजकारणात फक्त आकडे पुरेसे नाहीत, गेम कधीही बदलू शकतो आणि या ठिकाणी भाजपने आपले पत्ते फेकण्यास सुरुवात केली. म्हणजे भाजपने दिल्लीमध्ये याच मुद्द्यावर बैठका घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडून बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी 2 नावं पुढे येताना दिसत आहे. एक सम्राट चौधरी आणि दुसरं नाव म्हणजे विजय सिन्हा. पण या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो, सत्तेच्या चाव्या स्वतःकडे असताना नितीश कुमार भाजपच्या हातात सहजासहजी सत्ता देईल का? तसेच जेडीयूमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि विधान परिषदेचे सदस्य नीरज कुमार यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी पोस्टर लावून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना पुढे आणण्याचे संकेत दिले आहेत. या पोस्टरमध्ये विरासत मजबूत आणि भविष्य दमदार और निशांत कुमार तयार असा संदेश देण्यात आला असून त्यात नितीश कुमार आणि निशांत यांचे फोटोसुद्धा आहेत. नीरज कुमार यांनी सांगितले की नितीश कुमार यांची राजकीय परंपरा पुढे नेण्यासाठी निशांत कुमार सक्षम आहे. पण प्रश्न असा आहे की फारसा अनुभव नसताना एवढं मोठं नेतृत्व ते करू शकतील का? म्हणून हा एक मोठा गॅम्बल ठरू शकतो. एकंदरीत इथे एक प्रश्न उभा राहतो, पुढे काय होऊ शकतं? आता 3 मोठे सिनेरिओ आहेत, ते समजून घेऊ. पहिला, BJP स्वतःचा मुख्यमंत्री बसवते, ही सर्वात जास्त शक्यता आहे. दुसरा, जेडीयूचाच मुख्यमंत्री राहील, पण ही शक्यता कमी आहे. आणि तिसरा, सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे भाजपच्या अटी शर्ती जर नितीश कुमारला मान्य नसतील तर जेडीयू आणि RJD एकत्र येऊ शकतात आणि पूर्णपणे गेम बदलू शकतो. फायनल ॲनालिसिस आता एकदम सोप्या भाषेत समजून घ्या. BJPकडे सध्या ताकद जास्त आहे, जेडीयूकडे किंगमेकरची भूमिका आहे, पण कंट्रोल कोणाकडे? तो मात्र BJPकडे झुकताना दिसतोय. पण किंगमेकर नितीश कुमारच आहेत. त्यांनी ठरवलं तर मुख्यमंत्री जेडीयूचाच राहील आणि जर त्यांनी भाजपला समर्थन दिले तर भाजपचा मुख्यमंत्री होईल. तर एकंदरीत नितीश कुमार दिल्लीच्या राजकारणात जात आहे. बिहारमध्ये नेतृत्वात बदल होणार आहे. BJP सत्ता काबीज करण्यासाठी तयार आहे आणि या सर्वांचं भविष्य नितीश कुमार ठरवणार आहे. आणि म्हणूनच बिहारमध्ये आता सुरू होणार आहे नवा गेम, नवा मुख्यमंत्री, नवं राजकारण. मंडळी, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राजकारणात कायमचं काहीच नसतं आणि बिहार पुन्हा एकदा तेच सिद्ध करायला तयार आहे. मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन विश्लेषणासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.